झी 24 तास एक पाऊल पुढे. आयुष्यात नाट्य आराधना आलं. डॉक्टर वामन देगावकर तो सगळ्याच नाटकाचा एक अतिशय चांगला ग्रुप सोलापूरमध्ये तुला लाभला. त्या दिवसांविषयी काय सांगशील? एक प्रायोगिक रंगभूमीची एक खूप चांगली चळवळ त्या ठिकाणी उभी राहिलेली होती. तू मगाशी जो संस्कार हा शब्द वापरलास तो नाट्य आराधनेला जास्त लागू होतो असं मला वाटतं. डॉक्टर अर्थातच डॉक्टर देगावकर आणि अख्खी टीम आमची नाट्य आराधनेची, शिरीष देखणे, दीपक, विजय कुलकर्णी, जगुशेठ, जगदीश रेमठ, बटाणे, सगळी ही शिरीष देखण्याची काही नाटकं पण तू केलीस. हो, चाफा त्यांनी लिहिलेलं होतं नाटक. तर ही सगळी मंडळी जर एबीसी ज्याला म्हणतात ते जर मला कोणी शिकवलं असेल तर ते मला नाट्य आराधनेने शिकवलं असं मी म्हणेन. म्हणजे डॉक्टर देगावकरांचा एक त्याच्यात मोठा सहभाग आहेच, परंतु ही जी सगळी मंडळी आहेत जी आजपर्यंत एक क्रिटिक आहेत माझ्या कामाची. अजूनही ते सगळे जे तुझे मित्र आहेत की जे तुझं काम पाहून त्यातला चांगल्याचा भाग सोडून देतात आणि जे काही चूक असेल त्याची पहिले टीकेचा फोन तुला त्यांच्याकडनं, हे आतल्या काय केलं बे, ही सुरुवात, ही टिपिकल सोलापूरची भाषा आहे. इथून सुरुवात आणि मग त्याच्यानंतर कसं वाईट काम केलं वगैरे हे आधी. पण ही फार प्रेशस लोक आहेत माझ्यासाठी. ही जी म्हणजे फक्त तीच नाही पण ही जी सगळी मंडळी आहेत की जी पहिल्यांदा येऊन माझं काय चुकलं ते सांगतात, ही माझ्यासाठी अत्यंत प्रेशस लोक आहेत. आणि हे सगळंच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयसेनहोवर यांचं एक वाक्य आहे की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला रोज 1000 लोक सांगत असतात की तू बरोबर आहेस, एक त्याच्यापर्यंत न पोचणारा आवाज असतो, तो सांगत असतो तू चुकतोयस. तो आवाज जपणं फार महत्वाचं असतं. तोच आज अतुलनी जपला. अत्यंत महत्वाचा आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट नॅशनलकडे जाऊ नकोस, कारण त्यावेळेला अतुलची देहयष्टी जी होती त्याच्या आत्ताच्या याच्यावर अजिबात जाऊ नका. अतुल हा साधारणतः अत्यंत हडकुळा, डोळे आत, गाल खपाटीला गेलेले आणि कुठच्याही प्रकारची प्रभावहीन अशा प्रकारचं व्यक्तिमत्व अतुलचं त्यावेळेला मी पाहिलेलं आहे. आणि त्याच्या घरात मी त्याला अनेकदा समजावत होतो की बाबा तू डिरेक्शनकडे जा, तू लेखनाकडे वळ, तू म्युझिककडे जा, परंतु अभिनेत्या, आणि तो मला सांगत होता नाही मला जमेल तर अभिनयच जमेल. हा जो एक आत्मविश्वास होता तो कुठल्या नाटकानं दिला, कुठल्या क्षणाला मिळाला? ह्याला आत्मविश्वास म्हणायचा का उद्धटपणा म्हणायचा माहिती नाही, कारण तुम्ही काही प्रमाणात उद्धट असल्याशिवाय गोष्टी करू शकत नाही असं मला वाटतं. हे तूच नाही, मी जेव्हा NSD ला गेलो आणि आमच्याकडे फर्स्ट इयर कॉमन असतं आणि नंतर स्पेशलायझेशन असतं ऍक्टिंग का डिरेक्शन, तर मीटिंग होते स्टाफ बरोबर आणि असे सगळे 10-15 आमचे शिक्षक बसलेले असतात. आणि तेव्हा त्यांनी मला विचारलं तुला काय स्पेशलायझेशन पाहिजे, आणि त्यांनी असंच म्हणजे खाली असं जनरल कॅज्युअल म्हणून विचारलं. आणि मी जेव्हा ऍक्टिंग म्हणून सांगितलं तेव्हा खाडकन सगळ्यांनी वर बघितलं, कारण ते म्हणाले अरे आम्ही तुला ऍडमिशन दिली तेव्हापासून आम्हाला वाटत होतं की तू डिरेक्शनला जाणार आहेस, तू कुठे जातोयस ऍक्टिंगला वगैरे वगैरे. पण अर्थातच मी त्यावेळेला त्यांचंही ऐकलं नाही, कारण ते सांगतोच तुला. परंतु मला असं वाटतं की मी पहिल्यांदी स्टेजवरती गेलो तो अभिनेता म्हणून गेलो, त्याला एक सक्सेस मिळाला, त्याच्यामध्ये एक आवड निर्माण झाली. मी नाट्य आराधनेमध्ये डॉक्टर वामन देगावकर दिग्दर्शक असल्यामुळे तो एक सगळी नाटकं तेच दिग्दर्शित करायचं, त्यामुळे ती खुर्ची रिकामी नव्हती अनेक वर्ष, तर त्यामुळे जे येईल तो अभिनयच करत होता माणूस, त्यामुळे असेल कदाचित. परंतु मला ती संधी अभिनयात मिळत गेली आणि एक मी नाटक डिरेक्ट केलं आपण सारेच घोडेगावकर नावाचं नाट्य आराधनेमध्ये. ते नाटक माझ्या चांगलंच आणि ते का ते मला माहिती आहे. त्या नाटकामुळे माझा राज्यनाट्यातला नंबर तू घालवला होता. परंतु ते नाटक जेव्हा मी डिरेक्ट करत होतो त्यावेळेला मी किती वाईट टेम्परामेंट आहे माझं दिग्दर्शक म्हणून हे मला अत्यंत प्रकर्षानं जाणवलेलं होतं. कारण मी माझ्या नटांना मारायचो डिरेक्ट करत असताना. मला अगदी आठवतं की एक चित्राव म्हणून होता आणि तो हातवारे करायचा सारखा, आणि एक टिपिकल पद्धतीत अमेच्युअर नटांचं नेहमी असतं. तर मी काय काय केलं असेल त्याला तसा हात, मी माझ्याबरोबरच त्याचं काम होतं, त्याचा हात वर मी खाडकन त्याच्या हातावरती मारायचो. नंतर मी त्याच्या हाताला रुमाल बांधला की तुला वरानंतर लक्षात येईल की तुला हात वर घ्यायचा नाहीये असं. थोडक्यात मी वाईट दिग्दर्शक आहे असं माझ्या लक्षात. अजूनही असंच वाटतं की तू वाईट दिग्दर्शक? दिग्दर्शक इन द सेन्स काय मी तुला सांगतो, दिग्दर्शक हा त्याला क्षणामधलं किती कळतं ह्याच्यापेक्षा दिग्दर्शक हा खूप चांगला सायकोथेरपिस्ट असावा लागतो. वा, तो खूप चांगला मॅनेजर असावा लागतो. नुसतं तुम्हाला किती दिग्दर्शनातलं कळतं ह्याला अर्थ नाही आहे, कारण तुम्हाला माणसं हँडल करायची असतात. सिनेमात तर अख्खं युनिट तुम्हाला हँडल करायचं असतं. ते टेम्परामेंट माझ्याकडे नव्हतं, त्या अर्थाने मी वाईट दिग्दर्शक होतो असं मला म्हणायचं आहे.
आता मला असं वाटतं की माझं टेम्परामेंट खूप बदललेलं आहे. मी नट म्हणून इतक्या दिग्दर्शकांच्या हाताखाली जेव्हा काम करतो त्यावेळेला मी बघत असतो की काय पद्धतीचं असायला हवं तुमचं टेम्परामेंट. आता मी खूप शिकलोय. परंतु त्यावेळेला मी दिग्दर्शनाकडे न जाण्याचा एक महत्वाचा पॉइंट हा होता आणि माझ्या त्यावेळेला असं डोक्यात होतं की मला फायनली दिग्दर्शनच करायचं आहे. पण मला चांगला दिग्दर्शक व्हायचा असेल तर मला जरा ह्यातनं सगळ्यात अभिनयाच्या अंगणात असं मला अगदी स्पष्ट एनएसडी मधली माझी प्रोसेस थिंकिंगची आठवते. एनएसडी मध्ये तू अनेक नाटकं केली. मला त्या काळात आपण मला वाटतं प्रॅक्टिकली सोमवारी संध्याकाळी आपण मी दिल्लीला यायचो आणि आपण भेटायचो. मला आठवतंय अंजू मल्लिकेचं वाचन त्यावेळेला तू केलं होतंस. मला अजून आठवतंय. काय शिकवलं एनएसडीने तुला? एक्सपोजर, प्रचंड एक्सपोजर सगळ्या गोष्टींना. मी सांगू का, मी म्हणजे एनएसडीला जाण्याचं जे एक कारण होतं त्याच्यामागचं एक कारण असं होतं की मी सोलापूरमध्ये एकाच दिग्दर्शकाच्या हाताखाली काम केलेलं होतं आणि मी जेव्हा प्रोफेशनल नट म्हणून जाणार आहे तेव्हा मला असं सारखं वाटत होतं की आय एम नॉट इक्विप्ड. आणि एक्झॅक्टली तेच मला एनएसडीने दिलं, एक्सपोजर दिलं. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे 3 वर्ष 24 तास मला नाटक ह्या गोष्टीचा विचार करण्याची मुभा दिली. मला तू सांग, भारतासारख्या गरीब देशामध्ये पैसे देऊन आम्हाला स्कॉलरशिप मिळायची, आम्हाला 1 पैसा फी नव्हती, आम्हाला उलट गव्हर्नमेंट पैसे देतं तिथे. आणि अशी भारतभरातनं 17 ते 18 लोक निवडून तुम्हाला इतके कोट्यावधी रुपये घालून नाटकाचं शिक्षण देणं ही लक्झरी आहे. आणि एक्झॅक्टली मला अतुल आठवतंय की एनएसडीला जायच्या आधी 8 दिवस तुझ्या सोलापुरातल्या घरात तू हेच वाक्य माझ्याशी बोललेला होतास की कोण अशी संधी देणार आहे की 24 तास उद्या मला नाटक करायला मिळेल. आणि आय वॉज क्रेव्हिंग फॉर इट. कारण मी सोलापुरात नाटक करत होतो पण ते वर्षातनं 1 नाटक, त्याचे 2-3 प्रयोग ह्याच्या पलीकडे व्हायचं नाही. आम्ही जरी सेवा सदनमध्ये रोज भेटत असलो तरी सुद्धा ही जी लक्झरी मला मिळाली आणि जो विचार करायला मिळाला, तो स्कोप, बेसिकली तो अवकाश मिळणं तुम्हाला अत्यंत गरजेचं असतं. आणि मग एक फॉर्मल त्याला एक स्वरूप असतं कारण अत्यंत उत्कृष्ट लायब्ररी आहे, जगभरातनं टीचर्स येतात तुम्हाला. दिल्लीमध्ये तुम्ही मंडी हाऊसमध्ये आम्ही राहतो त्यामुळे असं प्रत्येक ठिकाणी थिएटर्स आहेत. तिथे मिळणारं देशोदेशीचे सिनेमे, नाटकं, बॅलेज, संगीताचे कार्यक्रम, चित्रांची प्रदर्शनं, इतकं सगळं एक प्रकारे संपूर्ण कलात्मक विकासाचं वातावरण तुला तिकडे. करेक्ट. आणि एक दुसरी महत्वाची गोष्ट जी मला लिंक करायला आवडेल माझ्या सोलापुरातल्या शाळेशी, इथे एनएसडी मध्ये भारतभरातनं विद्यार्थी होते. आसाम, केरळ, कुठून कुठून विद्यार्थी होते सगळे. आणि शिवाय इतर देशातनं सुद्धा. माझ्या वर्गामध्ये नेपाळ आणि बांगलादेशमधले 2 मुलं होती. तर या सगळ्यामध्ये माणसं वेगळी, टेम्परामेंट वेगळं आणि म्हणून अभिनयाची पद्धत वेगळी. वा वा. आणि हे इतकं खरं आहे जे मला नंतर गांधीविरुद्ध गांधीमध्ये काम करताना ह्याचा अत्यंत प्रकर्षाने जाणवलं. तर हे परत एक वेगळं एक्सपोजर मला आपल्याच देशातल्या सगळ्या ह्या संस्कृतींचं मिळालं. एनएसडीने तुला आणखीन एक गोष्ट दिली ती म्हणजे गीतांजली. मला आठवतं की गीतांजली सुद्धा तिकडे शिकत होती जी आता तुझी पत्नी आहे. त्या काळात गीतांजलीशी आपला विवाह होणार आहे याची जाणीव तुला केव्हा झाली आणि काय सगळा तो काळ होता? प्रेक्षकांना पहिल्यांदा उलगडून दाखव. मी 2nd इयर मध्ये होतो तेव्हा गीतांजलीने 1st इयरला ऍडमिशन घेतली. ती 1 वर्ष ज्युनियर होती मला. आणि एक आमचा ग्रुप होता साधारण, तिथे आम्ही नेहमी भेटणारे. त्यातले बहुतेक लोक मराठी होती. स्वानंद किरकिरे होता त्याच्यामध्ये आणि ऋषिकेश जोशी वगैरे सगळी मंडळी. तर त्या ग्रुपमध्ये अर्थातच गीतांजली होती आणि एक संपर्क त्यामुळे सतत होता. कारण एनएसडी इतकं छोटं आहे, सगळे मिळून 60 विद्यार्थी असतात तिथे आणि आम्ही तिथेच राहतो आसपास, त्यामुळे सतत 24 तास आम्ही बरोबर असतो. पण पुढाकार गीतांजलीने घेतला. तिने मला विचारलं, ते सुद्धा मी परवाच कोणाला तरी सांगत होतो की जिथे तिने मला विचारलं तिथे आजकाल आंदोलनं होतात. इंडिया गेटच्या हिरवळीवर. तर आईस्क्रीम मिळतं, जिथे आईस्क्रीम मिळतं. पण तिथे आम्ही असेच फिरत फिरत गेलो होतो तेव्हा तिने मला विचारलं. मी काही दिवस घेतले आणि मग हो तिला म्हणालो. अतुल, तू का नाही विचारलंस? कारण मला लग्न करायचं नव्हतं. मला असं वाटत नव्हतं. मी म्हणजे ती आवडायची की चांगली मुलगी आहे आणि हे ते वगैरे वगैरे, पण मला लग्न नव्हतं करायचं. लग्न या संस्थेत तुझा विश्वास नाही? तेव्हा असं नव्हतं. ही माझी नंतरची डेव्हलपमेंट आहे. विश्वास नाही असं म्हणण्यापेक्षा की त्याच्याबद्दलचे जे काही माझे विचार आहेत ते नंतर पुढे डेव्हलप झाले. त्यावेळेला मी अत्यंत ऑर्थोडॉक्स पद्धतीचा माणूस, पुरुष
होतो, एक ऑर्थोडॉक्स. परंतु मी विचारलं नाही, म्हणजे मला करायचं नव्हतं लग्न, त्यामुळे मी विचारलं नाही. पण तिने विचारल्यानंतर अर्थातच विचार करून मग मी हो म्हणालो. झी 24 तास, एक पाऊल पुढे.